नमस्कार मंडळी. नमस्कार. या न्यारी कराला हे कोण आलं बापा? हे काय आणलं पण हे पा तर हे छोटा तांब्या. हा छोटा ताट. तिचं ताटन तांब्या आहे डुग्गूचं. काय बाई ते? आणि ते पलीकडचं हे ताट आहे ते ते याला काय म्हणते? याला पाणी. पाणी नाही, त्या भांड्याला काय म्हणते? आ काय म्हणून राहिली? मला बी नाही कळत काही भाषा. लोटा आहे ना ते, तो लोटा. हा तर ते तिचा लोटा आहे. ये इकडून माझ्याजवळ बसायला. तर काय काय सोनूच मम्मी आज जेवायला आपल्याला? आज जेवायला मोजकाचे सोनूच पप्पा, जास्त नाहीये. मोजकाच आयटम आहे ना. हा हे बघा, गोबी केलेली कोरडी. हा मस्त कांदा कापला या गोबीला. कांदा तळू द्याला, त्याच्यामध्ये गोबी टाकली तशीच, हळद मीठ नाही काही नाही, ती छान फ्राय करून काढून घेतली. आणि नंतर परवीन सुहाना मसाला हे टाकून लाल मिरची टाकून हलवून घेतलं. बस, बाकी काही तू टाकलं. कंपन्याची जाहिरात नको करा जुना. परवीन सुहाना आणखी असं सांगायचं. कांदा लसूण मसाला, गरम मसाला, काळा मसाला असं सांगायचं. लाल मिरची थोडीशी टाकून हलवून घेतलं. त्याला काही आज लसण अद्रक बी टाकलं नाही मी. आणि काय म्हणते त्याला, काहीच नाही जास्त सामान. लसण अद्रक काऊन नाही टाकली? लसूण अद्रक ध्यानच नाही राहिला. आज गडबडीत केली. सकाळी भाजी डब्याला द्यायची होती, लाईट नव्हती, चुलीवर करून आणली होती. पाहू आता कशी झाली सुक्की गोबीची भाजी वाढ. आणि हे आमच्या शारदा काकूच्या घरून आंब्याची भाजी आली. कैरीची भाजी. हा, ती कैरीची भाजी आहे. तर त्याची फेवरेट भाजी राहते ती, त्याला खूप आवडती. हा. आणि आमच्याकडे पाहिलं ना, लग्नात बी करायची पाय भाजी. हो. आता नाही करत काय कोण? नाही, आता नाही करत, करते. पण आता काय पद्धत झाली, पहिले खेड्यानी प्रत्येक लग्नात करायचे, आता मोठ्या मोठ्या घरच्या लग्नात करते. ही म्हणजे लय मोठे आयटम राहते, त्याच्यामध्ये त्याच्यात राहते एक आंब्याची भाजी, एक याची भाजी, एक त्याची भाजी, तेव्हा करते. पहिले काय वरण, फिक्क वरण आणि तोंडी लावायला आंब्याची भाजी राहत होती. नाही, वांग्याची भाजी बी राहायची आणि आंब्याची भाजी बी राहायची. पण आंब्याची भाजी काही कोणी जास्त खात नाही. वांग्याच्या भाजीवर ताव मारते लोक निसते. तुम्हाला पण वांग्याचीच आवडती ना? हा. तर आणि आता मी कैऱ्या बनवल्या बघा. या चिऱ्या आता कैऱ्या बी त्यांच्या घरूनच आल्या. सकाळी आम्हाला 4-5 आणखी शेतातून आणल्या नाही, त्याच्याच बनवल्या. हा. याला मी थोडी लाल मिरची, हळद आणि मीठ टाकलं. हा, थोडीशी लाल मिरची पाहिजे त्याच्यात टाकून पाजाल, भारी लागती. नुसतं मीठ आणि हळद टाकल्यापेक्षा भारी लागते. हा, भारी लागती. डुग्गूला वाढ. हा, डुग्गूला गोबी लागेल. तिखट आहे लव खाया. तिला तिखट लागतं, पण फिक्क काही नाही काय कोण खायला. नाही ना. तर असा मेनू आहे आपला. आंब्याची देऊ बाई, तिला बी आवडती बघा आंब्याची. पोरगी खाते का नाही काय माहित बाबा. येतं तिखट दिसू राहिलं. पण मग जाऊ द्या आता. तिला आलू केलेलं आहे त्यांच्या घरी. ते चिऱ्या टाक तिला. तिला आलू केलेलं आहे त्यांच्या घरी, पण तिला आलू नाही आवडत. ती म्हणजे मला आलू नाही खायचं. म्हणलं मग चाल इकडं, आम्ही गोबी केलेली गोबी खाईन बाई. आब्बू नव्हतं खायचं ना? हा, आब्बू म्हणत असते ती आलूला. हा, आलूला आब्बू म्हणते ती. हा, आब्बूची भाजी. कशी भाजी केली तुम्ही? तुला आवडती का मग? आवडती तिला बर का आब्बूची भाजी. मग तू आता काऊन म्हणली की आवडत नाही म्हणून? सकाळी खाल्ली होती ना. तिला एकदाच सकाळी दुपारी एक भाजी खायला आवडत नाही, वेगळं लागतं. ह्या पातीचं ताट, डुग्गूचं ताट रेडी झालं. तुला बी घे वाढून. आम्हाला जेवायला लय उशीर होतो पा. तर मी सकाळी थोडस खाते बाई. आता किती वाजले? 1-1:30 वाजू राहिला ना. इतका वेळ उपाशी राहायला लागतं. म्हणून सोनूश बाप्पानी आतापर्यंत फक्त 1 कप चहा पेली. माय पापूड लाटू राहिली. काय म्हणलं? भूक नाही लागत का तुम्हाला? नाही ना, कामाच्या याच्यामध्ये भूक नाही लागत. मायचं जेवण झालं पा, कारण इतका वेळ नाही थांबत. हा, सकाळी त्या पापड लाटू राहिल्या. मी बी आतापर्यंत पापड लाटत होते त्यांच्यासोबत. पण मग आता म्हणलं जेवून घेतो आम्ही. त्या म्हणे मग मी लाटते म्हणे. आता खेड्यातले लोक 3 टाइम जेवते. हो, आता दुपारा जेवती ना, आता 2 वाजता. हा, समजा आता माय एकदा पाठ जेवली की दुपारा एकदा जेवती आणि संध्याकाळी एकदा.
माझं कसं आहे, मी 2 टाइम जेवतो. आता 1:30ला सकाळी आपलं नाश्ता पाणी काहीच नसतं, काहीच नाही राहत. डायरेक्ट 2-3ला मस्त जेवण करून घेतो मी असं फुल. आणि संध्याकाळी चुकीचं आहे बरं का हे, कारण सकाळीच जेवण करून घ्यायला पाहिजे माणसानं. तर चला मग मंडळी जेवायला या, मग जेवायला. तर चला, लाईक कमेंट करा, सांग ना बाई. बाय बाय. तर चला, धन्यवाद, बाय.